बाप्पा प्रसन्न. बाबा, तू म्हणालास म्हणून मी त्या फुलवाल्याकडे गेले, पुन्हा जाणार नाही, लेक म्हणाली. मी हजारदा तेच म्हणतो, तरीही शेवटी त्याच्याचकडे जातो. 1-2 बाय 3ची प्लायवूडची फळी, त्यावर गोंडपाट, हात सतत फुलं ओवण्यात गुंतलेले, शेजारी 2-4 हार गुंडाळी करून बसलेले, पांढरे केस, अस्ताव्यस्त पांढरी मिशी आणि खुरटी दाढी, चुरगळलेले कपडे, चेहऱ्यावर बेफिकिरी मगरुरी. पहिल्यांदा त्याच्याकडे गेलो ते अजूनही आठवतंय. दुसरीकडे कुठेच हारवाला नव्हता. त्याच्याकडून एक हार मागितला, कोमेजून गेला होता. टोपलीत एक जरा बरा दिसला म्हणून म्हटलं, तो दे त्याच्याऐवजी. बदलून मिळणार नाही, जमत नसेल तर निघा. म्हातारा डोक्यात जाऊन बसला माझ्या. हार पत्करून हार घेऊन मी घरी आलो. त्याच दिवशी रात्री घरी यायला उशीर झाला. म्हातारा त्याच फळकुटावर मागच्या खोडाला टेकून तसाच झोपलेला, खरकट काणं तसंच उपाशी पडलेलं. एकट्यानी जगणाऱ्या माणसाला चिडायचं परमिट असतं. त्या वयात म्हातारा अजून मेहनत करतोय. माज? हा माज नाही, जगण्याचा कॉन्फी आहे त्याचा. श्रावणात सत्यनारायण होता. लेकीला म्हटलं, हार घेऊन ये. बाबा, तू नेहमीच्या आजोबांकडे हार आणायला सांगतोस, तिथून मी आणला. रामेश्वर गुरुजी जाता जाता म्हणाले, हार तेवढा ताजा आणत जा पुढच्या वेळेला. गुरुजी, काळजी नको, तरीही बाप्पा प्रसन्न होईलच.